हॅलो नमस्कार फ्रेंड्स. आज ना माझ्या मुलांनी शंकरपाळी मागितली आणि मला असं वाटलं की आपण तिला कसं हेल्दी करता येईल ते पाहूया. म्हणूनसाठी मी एक ट्राय केलं आणि गव्हाच्या पिठाची शंकरपाळी केली. तर एवढी सुंदर खुसखुशीत आणि बिस्किटाप्रमाणे तोंडात विरघळणारी एवढी सुंदर शंकरपाळी तयार झाली, तुम्ही पाहू शकता. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तुम्हाला जेवढ्या शंकरपाळ्या करायच्या त्यानुसार तुम्ही माप घेऊ शकता. जिथे पातेलं मोठं असेल किंवा कसंही असेल त्या प्रमाणात करू शकता तुम्ही. फक्त एक माप सरळ ठेवायचं आहे. तुम्ही बघताय तसं 1 वाटी साखर, 1 वाटी तूप, 1 वाटी दूध घेऊन ते साखर ढवळेस तोपर्यंत आपण गॅसवरती गरम करून घ्यायचं आणि ते थंड करण्यासाठी एका परातीत टाकून त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आणि त्यामध्ये मावेल एवढं गव्हाचं पीठ टाकून छान असं मळून घ्यायचं आणि लगेच शंकरपाळ्या करायला घ्यायच्या, जेणेकरून ते जास्त फाटणार नाही. गव्हाचं पीठ असल्यामुळे ते थोडंसं दाटसर राहतं किंवा ते बाजूने थोडंसं हे चिरा पडतात. तर न घाबरता व्यवस्थित अशा शंकरपाळ्या करून घ्यायच्या. आपलं पीठ मळून झालं की एकीकडे तेल तापायला ठेवायचं, जेणेकरून एकीकडे शंकरपाळ्या आपण करूया आणि एकीकडे तेलही तापेल. कडक तेलामध्ये शंकरपाळ्या तळून घ्यायच्या. या मिश्रणाने अगदी व्यवस्थित शंकरपाळ्या तयार होतात. तेवढ्या मावन असं पीठ टाकल्यामुळे अगदी सुंदर शंकरपाळ्या होतात. त्यासाठी एकदा ट्राय तर नक्कीच करून पहा. लाटी घेतल्यानंतर अशी चौकोन करून घ्यायचा, जेणेकरून पदर छान सुटतात शंकरपाळीला आणि त्याच्या कडा कापून घ्यायच्या. तर आपण पाहू शकता मी कशा कडा कापलेल्या आहेत. त्याने छान असा आकार येतो आपल्या शंकरपाळ्याला आणि छानही दिसतात. या शंकरपाळ्या अगदी लहान मुलं आणि वयस्कर व्यक्तीही खाऊ शकतात. तेल चांगलं तापून द्यायचं आणि त्याच्यात शंकरपाळ्या थोड्या थोड्याच टाकायच्या. एकदम जर एक घाणा टाकला तुम्ही तर त्या विरघळण्याची शक्यता असते. त्यासाठी निम्मा शंकरपाळ्याचा घाणा तेलामध्ये तळून घ्यायचा, जेणेकरून शंकरपाळी अजिबात विरघळणार नाही आणि अगदी खुसखुशीत होईल. तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर शंकरपाळ्या झालेल्या आहेत. त्या पळपूट बेलण्याला चिटकतही नाही, अजिबात नाही. अगदी सुट्ट्या शंकरपाळ्या होतात आणि या शंकरपाळ्या मी घाण्याच्या करडई तेलामध्ये तळलेल्या आहेत. तर तुम्ही कोणतेही जेमिनी, सूर्यफूल कोणत्याही तेलामध्ये तळल्या तरी त्या खूप खुसखुशीत होतील. तर माझ्या घरात तर ह्या शंकरपाळ्या माझ्या लहान मुलापासून ते सासू सासऱ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात. तर तुम्ही नक्की ट्राय करा. ह्या सुंदर शंकरपाळ्या बघू शकता तुम्ही तेलामध्ये अगदी खमंग तळलेल्या आहेत ह्या शंकरपाळ्या आणि अजिबात तेल पकडत नाही, जेणेकरून तुमच्या घशाला वगैरे काही त्रास होणार नाही. तर तुम्ही ह्या शंकरपाळ्यांची रेसिपी नक्की ट्राय करा. थँक्यू.